पकडून ठेवता आलं नाही. नाही. अँड्र्यू बाद झाल्यानंतर 7 पायलट उरले होते, पण तोपर्यंत आमचं संपूर्ण रिहाड शहरातून फिरून झालं होतं. म्हणून आम्ही खेळाडूंना जेटवर हात ठेवूनच विश्रांती करण्यासाठी ट्रेलरवर चढवलं, कारण चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही इतरत्र प्रवास करणार होतो. गाईज, हे ओळखीचं वाटतंय का? हो. मागच्या वेळी जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा तुमच्या सोबत 100 पायलट्स विमान खेचत होते. तुम्ही लोक फार हट्टी आहात, कारण तुम्ही जेट वरून हात काढण्यास नकार दिला. म्हणून मी एक बटन घेऊन आलोय. प्रत्येक वेळी हे बटन दाबल्यावर एक चॅलेंज सुरू होईल, ज्यामुळे हे अधिक कठीण होईल आणि हे जोपर्यंत कोणी आउट होत नाही तोपर्यंत चालेल. गाईज, तुम्हाला काय वाटतं? कोणीही बटन दाबू शकतं, हे इतकं सोपं आहे. तू मला पूर्ण बोलू दिलं नाहीस यार, मला बटन दाबायचं होतं. मी खेळ पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. पहिले चॅलेंज आहे की तुम्ही बसायचं नाहीये काय? आणि हाताऐवजी फक्त एका बोटाचा वापर करायचा आहे. नाही. हे बोट मला जेट मिळवून देईल. मी माझा हा अंगठा इथे असा वापरेन आणि मला हवं तितका वेळ ठेवू शकतो. अंगठा अगदी छोटा आणि मजबूत असतो. चांगली आयडिया आहे. सगळ्यांनी एकच बोट ठेवायचंय. बाकीची बोट आणि शरीराचा इतर भाग विमानाच्या लांब ठेवायचा आहे. जर तुमच्यापैकी कोणी बोट काढलं आणि आउट झाला तर त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. करू शकतोस. खूप छान. आतापर्यंत 13, 14, 15 तास झाले आहेत. सूर्योदय व्हायला लागलाय. आम्हा सर्वांना तुझा गर्व वाटेल. मित्रा, काढ तुझं बोट. तुला तर 3 मुली आहेत मित्रा. मी शपथ घेऊन सांगतो, मी तुझं बोट काढेना. मला ते बटन दाबायचं यार. मला तुझा राग येतोय. सर्वांना आउट करायचंय. ऑलराईट, आता आम्ही एक लाल चौकट बनवू आणि त्यातच तुमचं बोट राहिलं पाहिजे. जर चौकटीला स्पर्श झाला तर तुम्ही बाद व्हाल. हे बोरिंग आहे जिमी. तुला बोर होतंय? ओके, मी चौकट काढतो. हे ठीक आहे. ओ गॉश, ड्यूड, खरंच का? सॉरी बॉयज. सगळे नियम तसेच पाळून तुम्हाला एका पायावर उभं राहायचंय. या खेळात कोणीतरी आउट होऊ शकतं. तुमचा पाय वर करा. आता ते एका पायावर उभे आहेत आणि जर तो पाय जमिनीला लागला तर ते एलिमिनेट होतील. पण मी पाहिलेले हे आतापर्यंतचे सर्वात हट्टी स्पर्धक असतील. हे हार मानतच नाहीये, कारण हे $2.4 मिलियन जेट त्यांचं आयुष्य बदलू शकतं. हे पायलट्स त्यांच्या महत्वाकांक्षेसाठी लढत आहेत. मला हे जेट मिळवून माझा चार्टर बिझनेस सुरू करायचा आहे. ते त्यांच्या कुटुंबासाठी लढत आहेत. अरे बापरे, हे माझ्या मुलींसाठी केलंय आणि त्यांच्या आयुष्यभराच्या स्वप्नासाठी. मी आणि माझी बायको, आम्हाला मुलं होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे IVF. यामुळे आमची मदत होईल. कसं वाटतंय? मी एकदम मजेत आहे. तुझा हात थरथरतोय. माझा हात थरथरतो. आणखी किती काळ टिकू शकशील? मी राहीन जमेल तिथपर्यंत. जमेल तिथपर्यंत बेशुद्ध होईपर्यंत. मला माहित नाही सॅम्युलला याची जाणीव आहे की नाही, पण त्याचा पाय जमिनीच्या खूप जवळ आहे. बहुतेक ब्रेडचं सुद्धा लक्ष गेलंय. 1 मिनिट, त्याचा पाय आता जमिनीला टेकला होता का? ऑल राईट कंटेस्टंट्स, मला वाटतं की आपल्याला एक एलिमिनेशन मिळालेलं आहे. बेशुद्ध झालाय. तू ठीक आहेस? ठीक आहे, मी बसू शकतो. ठीक आहेस? बरं आहेस ना? अर्थात एक जण आउट झालाय, पण बाकीच्यांनी पुन्हा नियमाप्रमाणे पोझिशन घ्या. तुमचा हात काढू नका, पण तुम्ही विश्रांती घेऊ शकता. काय झालं, तुला घेरी आली? बेशुद्ध डोळ्यांपुढे काजवे चमकले. काहीतरी पांढरं दिसलं आणि पडलो. वाईट झालं. समजू शकतो, पण तू सुद्धा एक लढवय्या आहेस. हे आपलं जेट आहे. ओ! असं वाटत होतं तू खूप दूरवर जाशील. मला पण तसंच वाटलं होतं. बहुतेक मी बॉबीला पण आउट केलं. माझ्या मते तो आउट नाही झाला पाहिजे, कारण मी त्याच्या अंगावर पडलो. हो, बरोबर आहे. आम्हाला रिव्ह्यू करावा लागेल. तुम्हाला बघायचं असेल तर ही क्लिप आहे. त्याने तुझा दोर खेचला, त्यामुळे तुझा अंगठा बाहेर ओढला गेला. तर बॉबी खेळात राहील, पण तो बेशुद्ध पडायच्या आधी कोणाचा तरी पाय जमिनीला लागला होता आणि तुमच्यापैकी आणखी एक जण एलिमिनेट झालाय. इथे कोणाचा पाय दिसतोय? तो माझा तू पाय. एलिमिनेट झालायस. आणि ब्रॅड, सॅम्युलचा पाय जरी आधी टेकला होता तरी तुझा हात पूर्णपणे जेट वरून निघाला होता, म्हणून तुझं एलिमिनेशन व्हॅलिड मानलं जाईल. पण आशा आहे की यामुळे थोडी मदत होईल. इथून पुढे आउट होणाऱ्या प्रत्येकाला $10,000 मिळतील. तुम्ही या विमानावर बराच काळ टिकला. हे घ्या, आम्ही तुम्हाला रिकाम्या हाती नाही पाठवणार. मी घेतो. फक्त 5 जण बाकी आहेत. त्यापैकी एक जण जिंकणार आहे हे $multi-million जेट. आता कदाचित हे सांगण्याची योग्य वेळ आहे की तुमच्यापैकी 3 जण उरल्यावर खेळात एक मजेदार ट्विस्ट येणार आहे. पण काळजी करू नका, मी ते नंतर सांगेन. मी खूप जास्त दमलोय. 22 तासांपेक्षा जास्त वेळ झालाय मी जागा आहे. मला झोपायचं आहे, पण नाही झोपू शकत. ब्रेटने अक्षरशः शुद्ध हरपेपर्यंत स्वतःला ताणलं. मी कल्पनाही नाही करू शकत. खरंच एक वेगळीच मनस्थिती. हो, मी चॅलेंज करता तयार आहे. बस मला थोड्या झोपेची गरज आहे. सर्वांना आपल्या आधी झोपवण्याचं ध्येय आहे, कारण झोप अतिशय धोकादायक गोष्ट आहे. झोपेत आपला स्वतःवर ताबा नसतो. तुम्ही बेशुद्ध असता. मी काय करतोय, मी याचा आरामासाठी वापर करणार आहे. ओ माय गॉड, त्रास होतोय. मी नाही करू शकत. हे अजिबात आरामदायक नाहीये.
कल्पना करा की मी झोपलो तर माझं 2.5 मिलियनचं नुकसान होईल. मी म्हणालो होतो झोपणे हे तुमचं सर्वात वाईट स्वप्न असणार आहे. मी गडबड केली. कोणाला बोललो नाही जेव्हा तू उठलास. मला वाटतं मला हात दिसला. मी जरा फुटेज तपासतो. मी मेलो. यो बॉबी, काय झालं? बहुतेक मी घरी जाणार आहे. मला वाटतं मी बहुतेक हात काढला होता. तू माझ्यासोबत असं कसं करू शकतोस? थकव्याची हीच तर गंमत आहे. तुम्हाला कधीच वाटत नाही की तुम्ही थकावं, पण कधी कधी तुम्हाला कळतही नाही की तुम्ही आधीच थकलाय. बॉबी काय चाललंय? हे सॉरी. बॉब, काय झालं? मला काही कळलंच नाही. मला नाही माहित. मला नाही माहित. नाही माहित. नाही माहित. नाही माहित. मला नाही माहित. तू तुझा हात काढला होतास. नाही माहित. मला नाही माहित मी काय केलंय. मला नाही माहित. अरे यार, एका सेकंदासाठी दुर्लक्ष झालं एवढंच माहिती. कॉंग्रॅच्युलेशन टॉप 3 मध्ये पोहोचल्याबद्दल. तुम्हाला आठवतंय मी म्हणालो होतो की जेव्हा आपल्याकडे शेवटचे 3 जण उरतील तेव्हा एक ट्विस्ट येईल. आपण 1 तासाचा टायमर लावणार आहोत आणि तुमच्याकडे तो 1 तास असेल हे ठरवण्यासाठी की हे जेट कोण जिंकेल. आणि 1 तासानंतर जर एकापेक्षा जास्त जणांचे हात या विमानावर असतील तर हे कोणालाच मिळणार नाही. हुशारीने याचा विचार करायला हवा. लक्षात ठेवा तुम्ही एक व्यक्ती किंवा एक खेळ निवडू शकता आणि कदाचित कोणी खोटेही बोलेल आणि आपला हात जेट वरून काढणारच नाही. ओके जेंटलमॅन, टायमर सुरू करा. आता तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला ठरवायचं की कोण मल्टी मिलियनियर आणि कोण रिकाम्या हाती घरी जाईल. तुझ्या मते हे जेट कोण सर्वात जास्त डिझर्व करतो? आपण सगळे. आपण तिघही हे जेट डिझर्व करतो. पहिले आलात. मला जायला हवं. हे सोपं नव्हतं. हे कोणासाठीच सोपं नव्हतं. मी हे अजिबात सोडणार नाही. मुळीच नाही. माझा हात तुझे थरथरतो पाय थरथरताय. तू किती वेळ काढू शकशील? बेशुद्ध होईपर्यंत. आपण कुठलं तरी एक चॅलेंज खेळूया आणि जो कोणी ते चॅलेंज जिंकेल तो विजेता होईल. तुम्हा तिघांसाठी योग्य असा खेळ कसा आम्हा निवडाल? तिघांसाठी. हो, आपण उड्या मारू आणि बघूया की कुणाची उडी सर्वात उंच तू होईल. तुला जमेल अशा खेळाचा विचार करतोयस एक्सक्यूज मी, जर ते मला जमेल तर तुम्हाला का नाही जमणार सांगा? कारण की तू आम्हाला न विचारता ठरवलंस. हो. मला खात्री आहे आपल्या तिघांनाही जमेल असा कुठला तरी खेळ असेल. खरं तर मला नाही वाटत मी शारीरिक खेळ खेळू शकेन. मी खूपच दमलोय. आपण क्विज खेळू. ते शारीरिक नाहीये. मला तर असं वाटतंय जिमीने आपल्याला 3 ब्रीफकेस द्याव्या. त्यापैकी एका जेट असेल. तुझं असं म्हणणं आहे की मी 3 बॉक्सेस आणायचे, त्यापैकी एका जेट किंवा तिकीट असेल, बाकीचे 2 रिकामे असतील आणि तुम्ही रॅन्डमली निवडा. आपण कौशल्यावर आधारित खेळाचा विचार केला नाही तर काहीच होणार नाही. यातून काहीच ठरणार नाही. मला वाटतं मी नशिबावर सोडायला पूर्णपणे तयार आहे. तू एवढा मोठा झालास आणि तुझी अपेक्षा आहे की दुसऱ्या एका माणसाने तुला भेट म्हणून द्यायचं, म्हणजे तुला फक्त भीक हवी आहे. जेट तुला सुद्धा मिळू शकतं, पण मला हे जेट माझ्या कौशल्याने जिंकून बाहेर पडायचं आहे. मला हे नशिबाची भीक म्हणून नको आहे. पण मी कुठलाही स्किल्ड खेळ नाही खेळणार. आपण फक्त वेळ वाया घालवतोय. आपला वेळ वाया जातोय. आम्ही तुला आमचं म्हणणं सांगितलंय. तुला ते मान्य नाहीये. कुठलाही शारीरिक खेळ अजिबात खेळणार नाही. याचा अर्थ तुझा स्वतःवर विश्वास नाहीये, बरोबर ना? मला फरक पडत थांब, नाही. थांब, अजिबात थांब, पडत थांब. नाही. त्यांचं भांडण संपतच नाहीये. अशा प्रकारे मला नाही वाटत की कोणी हे जेट जिंकेल. मी तुला एक गोष्ट सांगतो. हा माणूस त्याच्या फॅमिली बद्दल विचार करतोय. ह्याने सांगितलं होतं की त्यांना मूल हवंय. तो त्यासाठी 5 वर्षांपासून प्रयत्न करतोय. तू जिंकलास तर तू हे विमान विकशील आणि त्या पैशांच्या मदतीने मुलं करशील. 100% हो माय गॉश, अमेझिंग. मी माझ्या मुलींसाठी करतोय. माझ्या मुलींसाठी करतोय. मला हे जेट जिंकून माझा चार्टर बिझनेस सुरू करायचा आहे. हे माझं लक्ष आहे. चला करूया, चला करूया, चला करूया. हो थांबा थांबा थांबा. तुमचं काहीतरी ठरतंय. तुम्ही काय करणार आहात? मी तुमच्याकरता 3 ब्रीफकेस आणाव्यात का? हे आय एम सॉरी, मी हे नशिबावर नाही सोडू शकत. ओ माय गॉड. तू तुझा विचार बदललास. मला स्पर्धा करायची ब्रो. आतापर्यंत अर्धी वेळ संपलेली आहे. तुम्ही जे काही करताय अशाने कोणीच जिंकणार नाही. हे घ्या. जबरदस्ती नाहीये. मी इथे या ब्रीफकेस ठेवतोय. 2 रिकामे असतील, एकामध्ये गोल्डन तिकीट असेल, पण या वापरायच्या की नाही हे तुमच्यावर आहे. असं करा, तुम्ही जरा वेळ लांब व्हा, डोकं शांत करा आणि मग पुन्हा एकत्र विचार करा. तुम्ही काहीच ठरवत नाहीये. हे काय आहे ब्रो? हे भिंतीशी बोलल्यासारखं आहे. काय झालं? मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलतोय. आम्ही तिघांनीही सारखं सहन केलंय, तर स्पर्धा व्हायला हवी. मला खात्री आहे 100% आम्ही कोणताही खेळ खेळलो आणि तो हरला
तर तो त्याचा हात नाही काढणार. मला नाही वाटत तू त्याचा हात काढेल. तो हरला तर? तो हरला तर तो स्काय डायव्हिंग चॅलेंज मध्ये खोटं बोलला होता. मला हवाई क्षेत्रात एक चांगला माणूस व्हायचंय, खोटं बोलायचं नाहीये. मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे. माझा विश्वास आहे हे सेफ आहे. नाही घेणार. आम्ही या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घेतली आणि आता आम्ही हरू. चला क्विज खेळूया. तो क्विज खेळायचं म्हणतोय. हे तुम्हाला ते विमान उडताना दिसतंय? 15 मिनिटांनी तुमच्यापैकी कोणा एकाच ते होऊ शकतं जर तुम्ही परस्पर सहमतीने काही ठरवलं तर. जर तुम्ही वाद थांबून एकमत केलं तर कोणीतरी एक जण हे जेट जिंकू शकेल. तुमचं जे काही चाललंय अशाने कोणालाच मिळणार नाही. तुम्ही सगळा वेळ वाया घालवाल. ठीक आहे, ही माझी ब्रीफकेस आहे. सौद, तुझी ब्रीफकेस घे, ही माझी आहे. सौद, ही तुझी ब्रीफकेस आहे. प्रौढ पुरुषांना स्पर्धा करायची नाहीये. त्यांना विमान बक्षीस म्हणून हवा आहे, यावर माझा विश्वास आहे. आणखीन एक विचारायचंय. जर तू ब्रीफकेस उघडल्यावरती रिकामी असली तर तू तुझा हात काढशील? जर तुम्हाला वाटते की आमचा हा रियाद मधला व्हिडिओ क्रेझी होता तर पुढे जे येणार आहे त्याच्या तुलनेत हे काहीच नाही. This Game सीझन 2 स्ट्रॉंग विरुद्ध स्मार्ट. मोठमोठे चॅलेंजेस असतील, ओ माय गॉड, विलक्षण ट्विस्ट असतील आणि अविश्वसनीय डाव लागतील. शेवटचे 2 एपिसोड्स आम्ही इथेच रियाद मध्ये शूट केले आणि कोणीतरी घेऊन गेले 5 किंवा कदाचित $10 मिलियन. ते कळण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल. 20 गेम सीझन 2 येतोय 7 जानेवारीला प्राईम व्हिडिओवर. तू तुझा हात काढशील? हो, तू तुझा हात काढशील? मी माझा हात काढेन. तुला ब्रीफकेस उघडून बघायची आहे? मला काहीतरी वेगळा मार्ग हवाय. हा माझा शेवटचा उपाय आहे. एक प्रौढ माणूस म्हणून तुला कसं वाटतंय? मला त्याच्याशी मला तुझा संबंध जिंकायचंय. नाहीये. तुझा संबंध नाहीये. मी विचारच करू शकत नाही. मला फरक पडत नाही. मित्रांनो, मला फक्त हे फ्रेम मध्ये आणायचं होतं. तुमच्याकडे 10 मिनिटांपेक्षा कमी वेळ उरलाय आणि तुमचं जे काही चाललंय तुमच्यापैकी कोणीच हे जेट जिंकणार नाही. काय हरकत आहे? विमानाची यादी दाखवा आणि मग आम्ही ओळखू अरे किती कोणती यार, विमानं आहेत. विषय सोड आता. आता वेळ संपायला आलीये. खरोखर कोणीच हे जेट जिंकणार नाहीये. तुम्हाला नाही वाटत आपण विमान ओळखण्याचं क्विज खेळू जबारी. शकतो? जबार, आपण एकमत करूया. कमॉन, तू घे, नाहीतर आपण हरू. ठीक आहे, मी तुझी गोष्ट ऐकली आहे. जर तुला मिळालं तर मला तेवढं दुःख नाही होणार. मी आनंदी होईन. वेळ संपत चाललीये. आता खरंच तुमच्याकडे फार वेळ नाहीये. 1 2 3. त्याला मिळालं द गोल्डन तिकीट. तुला मिळालं. त्याला खरंच मिळालं. लेट्स गो. खूप छान. नशीब. पण अर्थात त्यांनी हात काढण्याची गरज नाहीये. ते त्यांच्यावर अवलंबून आहे. आता तुझ्यात आणि त्या जेट मध्ये त्यांच्या निर्णयाचा अडसर आहे. त्यांनी इतका वेळ कळ काढली, मग आता ते हात काढतील का? काही सेकंद बाकी आहेत. लगेच निर्णय घ्या. आम्ही काढू. हो. ओ माय गॉश, त्यांनी मान राखला. त्यांनी शब्दाचा मान राखला. तू हे प्रायव्हेट जेट जिंकलायस. सॉरी मित्रा. आता तू हात काढू शकतोस कारण हे तुझे. आता हे तुझे झालंय. नवीन जेट जिंकल्याबद्दल अभिनंदन. आम्ही यांना प्रत्येकी $20,000 देतोय. तुम्ही हे कमावले आहेत. हे माझं नवीन जेट आहे. लेट्स गो. हे त्याचं जेट आहे आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा.